गुहागर विधानसभा मतदारसंघावर भाजपचा दावा। गुहागरची जागा भाजपची पारंपरिक जागा, त्यामुळे ती आम्हीच लढू। जिल्हाध्यक्ष केदार साठे यांचं वक्तव्य। बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्यासोबत जे घडलं त्याची पुनरावृत्ती होऊ देणार नाही। ओबीसींचे 160 उमेदवार निवडून येणार, प्रकाश शेंडगे यांचा दावा। विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांचं मोठं शक्ती प्रदर्शन। 4 महिन्यात आमदार होणार, अभिजित पाटील यांनी विधानसभेसाठी फुंकलं रणशिंग। जळगावात भरधाव डंपरची बसला जोरदार धडक, अपघातात 26 प्रवासी जखमी। विरारमध्ये कारच्या धडकेत एका प्राध्यापिकेचा मृत्यू, आरोपी शुभम पाटीलला अटक। कार चालक दारूच्या नशेत असल्याची माहिती। भामरागडच्या दुर्गम भागातील हिरकणीचा दुसऱ्यांदा आरोग्यासाठी लढा। आशा स्वयंसेविका सुजाता पुंगाटी यांच्या कामाचं सर्वत्र कौतुक। चिपळूण व्यापारी महासंघातर्फे बाजारपेठ बंदची हाक। उरणमधील यशस्वी शिंदे हिच्या हत्येचा निषेध। धोकादायक घरं रिकामी करा। नाशिक मनपाच्या 73 धोकादायक घरधारकांना घर रिकामं करण्यासंदर्भात नोटिसा। दापोली बस डेपोमध्ये खड्ड्यांचं साम्राज्य। खड्ड्यात पाणी साचल्यानं डेपोला तळ्याचं रूप। सांगलीतील पूरपरिस्थितीची विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडून पाहणी। पूरपरिस्थिती नियंत्रणात असल्यानं कोणी घाबरू नये, महानिरीक्षकांचं आवाहन।